आघाडीच्या काळात 15 वर्षात मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांना विचारलाय। ठाण्यात पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा परामर्श घेतला। आरक्षणाबाबत काँग्रेस राष्ट्रवादीला फक्त राजकारण कळतं असा आरोप करत राज ठाकरेंनी त्यांचा आरक्षणालाच विरोध असल्याचं स्पष्ट केलं। एवढंच नाही तर आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना द्यावं अशी भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केली। दरम्यान पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेल्या सलमानलाही राज ठाकरेंनी टोला हाणला। देश आणि महाराष्ट्रापुढे कुणी मित्र नाही असे खडे बोल त्यांनी सुनावले। आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडतायत। आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय। आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं। अरे वा, तुम्ही काय दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती, देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती, 10 वर्ष होती, तेव्हा काय नाही केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाहीये। याला फक्त राजकारण कळतं, यांना फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं। याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही। माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे। आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत, मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या। प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार। ही वाट लावली त्या व्हीपी सिंगने। जे सांगायचंय, जे म्हणायचंय ते स्पष्टपणे समोर म्हणायचं, त्याचं राजकारण नाही करत बसत मी। काल पण तो विषय झाला त्या पाकिस्तानी कलाकारांचा। लोकांना असं वाटत होतं सलमान खान बोलल्यावर राज ठाकरे बोलणार नाही, मित्र आहे। देशापुढे आणि महाराष्ट्रासमोर माझ्यासमोर कोणी मित्र कोणी नसतो।